नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे। पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा। त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्स। लसणाचा दर किलो मागे 400 रुपयांवर। केळीच्या आवकेत वाढ, दर मात्र स्थिर। एका शेतकऱ्याचा पोरगा म्हणून सरकारला जाब विचारणं माझं कर्तव्य आहे, डॉक्टर अमोल कोल्हे। राज्यात किमान तापमानात वाढ। पीक कर्ज वाटपात पुणे जिल्ह्याचा विक्रम। पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या। लसणाच्या दरात सध्या मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे। दिवसेंदिवस महागाई खूप वाढत आहे। सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे। भुवनेश्वरच्या बाजारात लसणाचे भाव 400 रुपये किलोवर पोहोचला होता। खराब हवामानामुळे अनेक राज्यांमध्ये लसूण पिकांचं मोठं नुकसान झालंय। लसणाच्या भावात वाढ होण्यामागे हेच प्रमुख कारण आहे। पिकाचं नुकसान झाल्यामुळे दुसऱ्या पिकाची लागवड करण्यास वेळ लागलाय आणि त्यामुळे नवीन लसूण पिकाची आवक होण्यास विलंब होत आहे। अनेक भागात लसणाच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे दरात वाढ होत आहे। या महिन्यात किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते, परंतु सध्या लसणाला 1 किलो लसणासाठी 400 रुपये मोजावे लागत आहे। खानदेश पट्ट्यात केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते। खानदेशात मागील आठवड्यापासून केळीची आवक काहीशी वाढली आहे। केळीची आवक वाढली असली तरी दर मात्र स्थिर आहेत। सध्या केळीचा दर 1800 ते 2100 रुपये प्रति क्विंटलवर आहे। दर हा स्थिर असून सध्या प्रतिदिन 31 ट्रक केळीची आवक होत आहे। केळीला उत्तरेकडे उठाव असल्याने दरही टिकून असल्याचे पाहायला मिळत आहे। घड थंडीत पक्व होत नसल्याने अनेक बागांमधील काढणी सुरू झालेली नाहीये। तापमानात जशी वाढ होईल अशीच केळीची आवक वाढेल। तर यंदा केळीचा दर 1800 ते 2100 रुपये प्रति क्विंटलवर असून दर्जेदार किंवा निर्यातीच्या केळीचे दर 2100 रुपये प्रति क्विंटल आहेत। संसदेत शेतकऱ्यांना कांदा प्रश्नावर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सरकारवर कडाडले। खासदार अमोल कोल्हे यांनी एक ट्विट केलंय, त्यात ते म्हणाले, एका शेतकऱ्याचा पोरगा म्हणून सरकारला जाब विचारणं माझं कर्तव्य आहे, असंही ते म्हणाले। पुढे ते म्हणतात, माझा बळीराजा कबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करतो। चोरी चपाटी लबाडी त्याला जमत नाही। बळीराजाच्या या भावडेपणाचा गैरफायदा घेत भाजपने त्यांना फसवलंय। आम्ही पाकिस्तानला धडा शिकवू म्हणत त्यांची मतं घेतली आहेत आणि सत्तेत आल्यानंतर काय केलं तर सत्तेत आल्यानंतर काहीही विचार न करता कांदा निर्यात बंद करून भाजपने माझ्या बळीराजाला रस्त्यावर आणलंय। माझा शेतकरी उपाशीपोटी झोपत असताना पाकिस्तानातील शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा विकून मालामाल होत आहे। याचा जाब सरकारला विचारणं हे एक शेतकऱ्याचं पोरग म्हणून माझं कर्तव्य आहे, असंही ते म्हणाले। राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात गारठा कमी झाल्याचं पाहायला मिळते। राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहणार असून अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 14 ते 24 अंशाच्या दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, सिक्कीम, पश्चिम बंगालमध्ये किमान तापमान 9 ते 12 अंश दरम्यान आहे। तर आता राज्यातील किमान तापमानात वाढ होणार असून राज्यात गारठा कमी झाले आहे। किमान तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली। जिल्ह्यात पीक कर्ज वाटपामध्ये सलग तिसऱ्या वर्षी उच्चांक गाठत 2023 ते 24 या वर्षात 31 डिसेंबर अखेर 5,763 कोटी रुपये इतके पीक कर्ज वाटप झाले आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या पुढाकाराने सर्व बँकांना पीक कर्जासाठी प्रोत्साहित करण्यात आले। गेल्या वर्षी 2022 ते 23 मध्ये 5,020 कोटी रुपये, 2021 ते 22 मध्ये 3,893 कोटी पीक कर्ज वाटप जिल्ह्यात झाले होते। यावर्षी पीक कर्जासाठी राबवण्यात आलेल्या अभियानामुळे 31 डिसेंबर अखेर 5,763 रुपये कोटींचा टप्पा पार केला आहे। पुणे जिल्ह्यात किसान क्रेडिट कार्ड म्हणजे पीक कर्ज वाटपामध्ये 2023 ते 24 मध्ये 31 डिसेंबर पर्यंतच एकूण 5,863 कोटी रुपये इतके पीक कर्ज वाटप जिल्ह्यात झालेले आहे। तत्पूर्वी 2015 ते 16 साली 3,506 कोटी 31 लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले होते। त्यानंतर हा विक्रम थेट 2021 ते 22 मध्ये मोडण्यात आला आणि त्यानंतर सलग 3 वर्ष नवीन विक्रम होत आहे। तर आता बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। नमस्कार।